मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात लवकरच 238 नव्या एसी लोकल दाखल होणार आहेत। केंद्र सरकारनं या एसी लोकल्सना मंजुरी दिली आहे। त्यापैकी पहिली एसी लोकल ही 2027 मध्ये मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे। मुंबईसाठी मंजूर झालेल्या 238 एसी लोकलची निर्मिती ही चेन्नई, कपूरथळा आणि रायबरेली येथील 3 रेल्वे उत्पादन कारखान्यांमध्ये एकाच वेळी केली जाणार आहे। त्यामुळे 2030 सालापर्यंत 238 एसी लोकल्सचा ताफा हा मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेला उपलब्ध करून देण्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे। दरम्यान मुंबई उपनगरीय रेल्वेला 238 एसी लोकल्स मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले। मुंबई लोकल मुंबई की लाइफलाइन है। मुंबई लोकल में 238 एसी ट्रेन्स का भारत सरकार ने सैंक्शन किया है। इनके प्रोक्योरमेंट के लिए जिस तरह का प्रोसेस पहले अपनाया जा रहा था उसमें काफी दिक्कत आ रही थी। द एंटायर प्रोक्योरमेंट वाज गोइंग टू 2030 एंड दैट्स नॉट एक्सेप्टेबल टू अस। इसीलिए एक नया फैसला लिया आज कि एक नए तरीके से भारत सरकार की जो 3 प्रोडक्शन यूनिट्स हैं, आईसीएफ, आरसीएफ और एमसीएफ, इसमें इसका प्रोडक्शन किया जाएगा जिससे कि 2027 तक पहली एसी लोकल आ सके। मंडळी, मुंबईकरांना 2027 सालापासून 2030 सालापर्यंत मेट्रोसारख्या अगदी चकचकीत एसी लोकल्स या उपलब्ध होणार आहेत। तसंच लोकलमधून दुसऱ्या श्रेणीच्या प्रवासाचे दरही वाढणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। पहिली मालिका ट्रेन्सची ही 2027 मध्ये यावी आणि त्यानंतर पुढच्या 2 वर्षामध्ये 2029-30 पर्यंत मुंबईच्या सगळ्या लोकल मेट्रो सारख्या आधुनिक, स्वच्छ, सुंदर आणि एसी व्हाव्यात। आणि पुन्हा एकदा सांगतो, एसी झाल्या तरी सेकंड क्लासचं फेअर वाढणार नाहीये। त्यामुळे मुंबईकरांना एक मोठा दिलासा या माध्यमातून मिळणार आहे।